चला सरवली संघ आपल्या वाटीस मात्र फलंदाजी आली आहे. आपल्या डगआउटमध्ये जा आणि सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर करायची आहे. सरवली संघ 5 चिंचवली संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. सामना लवकर संपला. पहा वन साइड सामना पहिला पण मागचा सामना. बघा सामना फार लवकर संपला. 2 मिनिटाचा कालावधी घेऊ शकता आपण, हरकत नाही आहे. आयोजन कमिटीकडनं सूचना आहे कारण समोरचा संघ चिंचवली संघ खेळतोय, त्यामुळे तुम्हाला 2 मिनिटाचे ॲडजस्टमेंट आम्ही करू शकतो. सरवली संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. या पहिल्या फेरीतला शेवटचा सामना पाहतो आपण. एका साईडला चिंचवली त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना सरवली संघ. कल्पेश आणि हर्षेची जोडी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. या स्ट्राईक एंडला फलंदाज कल्पेश, गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. मुकेशला पाहता आपण. मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे वायथूला आलाय. संभाल पंच ना तर पंच डोलं फोडतील तुझं. पंच संभाल गड्या, हेडली का काय आले मैदानात. चला गेम स्टार्ट करा. पंच आपण 5 षटकाचा सामना. 5 षटकामध्ये माझं किती टार्गेट सेट करेल सरवली संघ. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. या गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू फेकण्यासाठी. हो पहिला चेंडू माझा पार्टनरशिप केलाय. भांडी कशा शॉट, चेंडू जाईल सीमा पार. हा येतो पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. कुठं शिकला भाऊ फटका, काय सांगायचं आहे बेकार.
ओहो कार्यक्रम गड्या फिट करील हो. काय सांगायचं आहे, उपटी लय बेकार घाली तो काही. कमबॅक करत असताना दुसऱ्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला. त्यानंतर मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवला गेलाय. फक्त डॉट चेंडूची संख्या पाहतो आपण. तब्बल धावपटलावरती धावा 4 धावा पाहतोय. हो पुन्हा एकदा पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न. थोडासा पंबल पाहता ती घाई केली होती. तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट झाली. या सिंगलच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय सरवली संघ 5 या आकड्यावरती. आणि सिंगलच्या मदतीने स्ट्राईक सुद्धा रोटेट केली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला आणण्याचं काम केलं फलंदाज हर्षद या फलंदाज झाला. हो पुढे येऊन खेळलाय. स्टेप आउट केलाय. चेंडू जाईल सीमा पार. एक टप्पा घेत आउट ऑफ द पार. हा येतोय सावकार. गाणं फेमस कधी झालाय. रवी मात्रे यांच्याकडनं तब्बल विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. साहेबांच्या माध्यमातून एटीएम खुला केलाय गोलंदाजासाठी. पाहतो आपण तब्बल धावपटलावरती धावा लागल्या गेल्या. तब्बल 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. उंची गाठली, अंतर कमी. हा प्रश्न पडला. क्षेत्ररक्षण आहे. हो चांगला जजमेंट. आणि पहिल्या चेंडूवरती विचार केला तर पहिला घडीगारच झालाय. सरवली संघाला हा पहिला झटका क्रमांक लागलाय. पहिली साईसाठी निष्ठा पनवती अपशगुन. पहिले लपडं पाठीमाग. बॅक टू डग आउट. पिंजरा आला पिंजरा आला. नवीन फलंदाज एंटर झालाय मद्रास आतमध्ये. निवा सारखी फटकेबाजी करायची आहे. चांगला जजमेंट पाहिला आपण. क्षेत्ररक्षण होता त्या ठिकाणी. हरेशच्या माध्यमातून दबदार झेल टिपला. स्ट्राईक एंडला फलंदाज निवा फलंदाज पाहतो. स्ट्राईक एंडला 1 डाऊनचा फलंदाज. हो चांगला फटका पाहिला आपण. एकदम तरी बेगाने पूर्ण केले गेले क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थोडासा पंबल पाहता आपण. खराब क्रिकेट पाहतो आपण. बेडूक चाप्या फिल्डिंग पाहिली आपण. हो पुन्हा एकदा अति घाई केली आहे. आणि यावेळेस मात्र प्रयत्न जरूर केले. आणि हा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. फटका क्रमांक लागला सरवली संघाला दुसरा. बराच वाकडा 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 पळाला पण गड्याला काही ना जमला. काय सांगायचं आहे. झाला आउट. करा यावरती लक्ष असू द्या. आणि यानंतर सामना असेल मात्रेपाडा आणि वसार संघ. दोन्ही संघाला विनंती असेल पहिला सत्र संपण्याच्या अगोदर आपल्या रिपोर्टिंग करायची आहे.
नाही ना नाही आता 1-2 महिने थांबा मी नंतर आता पण बिझी आहे. हो हो चांगला फटका पाहतो आपण उंच गेलाय अंतर कमी गाठलाय क्षेत्ररक्षण आहे पहा चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही आहे. तोपर्यंत मात्र या 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या 2 धाबीच्या मदतीने टोटल पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. पहा पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्यात गडी सुद्धा मात्र गमावल्या गेल्यात 2 आणि त्यानंतर मात्र प्रथमेशला पातळ गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. हो हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल आउट ऑफ द पार काल्या काल्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला ठोकला षटकार. ठाकुर सपना भी भाग गया और म्हटला जातोय काय फटका होता दमदार फटका बाईला पण ताकदीचा पूर्णपणे वापर केलाय गोलंदाजावरती मात्र हावी ठरलाय फलंदाज. निखिलला पाहतो आपण निखिलच्या बॅटमधला षटकार पाहिलाय. हो पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता थोडीशी घाई केली होती चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण सरळ बॉडीला जाऊन ब्रश होतोय चेंडू डॉट चेंडूची सांगता डॉट चेंडू फेकलाय. अद्यापही विचार केला ना प्रथमेशने 3 चेंडू फेकल्या 3 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्यात अजूनही 3 चेंडू फेकायचे आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तब्बल 11 धावा खर्च केल्या होत्या त्या षटकामध्ये 2 विकेट सुद्धा कॅरी केले होते गोलंदाजाने. प्रथमेशने बल 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात. हो पुन्हा एकदा पाहिला जाईल हा चेंडू मात्र हा चेंडू पाहता आपण चांगला चेंडू पाहतो आपण वॉर्निंग केली जाते गोलंदाजाला पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा पाहतो आपण थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पंच आमच्याकडे वलतील खराब चेंडू फेकलाय कोण नाही कोणचा डाल भात लोणचा नासका चेंडू नरकातला चेंडू बगणी भागोदरी ओम भट सोहा खराब चेंडू. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला चेंडू पाहतोय गॅप खूप मोठी आहे आणि गॅप सुद्धा शोधली आहे फलंदाजाने जाईल चौकाराच्या मदतीने टोटल जो स्कोर जाऊन पोहोचलाय 24 आकड्यावरती. बाजी थोडासा पुढचा पाय वाकवला त्यानंतर फटका एक्झिट केला एक धाव तरी वेगाने पूर्ण केले गेले क्षेत्ररक्षण आहे चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला जाऊन पोहोचलाय 26 आकड्यावरती सरवली संघ 2 षटकाचा वादविकेट संपला गेलाय 26 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद. चला टाइम अलर्ट असेल चिंचवली संघ पण थोडासा फास्टली केला आजचा फायनल डे पाहतो आपण आणि लवकरात लवकर मात्र फायनल डे मात्र बक्षीस समारंभ कव्हर करायचा आहे आपल्याला. जे 2 षटकाचा वादविकेट संपला गेला दाबटलावरती धाबा लागला गेला तब्बल सरवली संघ 2 गडी बाद 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सुरुवात मात्र चांगली केली आहे 13 ची सरासरी मी तर म्हणेन गाठली आहे. पहिल्या षटकामध्ये विचार केला ना तब्बल 11 आल्या होत्या आणि त्यानंतर पाहतो पण या गोलंदाजाने थोडासा महागडा ठरलाय तब्बल 15 धाबा खर्च केल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज झाला कल्पेश गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा त्या गोलंदाजाचा वापर केला गेला. पहिला षटकामध्ये गोलंदाज केली होती गोलंदाज मुकेश या गोलंदाजाने फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा संघनायकाने चेंडू सोपवलाय मुकेशच्या हातामध्ये
हो चांगला फटका पाहतोय चपराक शॉट आणि क्षेत्ररक्षण सुद्धा आहे. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलाय, चांगला क्षेत्ररक्षण. कदाचित थ्रो थोडासा खालच्या साईडला होता, नाहीतर फलंदाजाचा धोक्याची घंटा होती. डॉट चेंडूची सांगता. चांगला फटका पाहिला आपण. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार पडती मुकेश. हो फुल टॉस चेंडू फायटरशिप केलाय आणि हवाई सफर केलाय. हो निश्चित अंतर सुद्धा गाठलाय. चेंडू आउट ऑफ द पार ठोकलाय. मायटे हिट षटकार. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर फुल टॉस होता. फुल टॉस वरती फुल टोल उसूल केलाय फलंदाजाने. षटकार ठोकलाय. कल्पेश हा फलंदाज. काय फटका होता. हो पुन्हा एकदा सुरुवातीला बॅटचा फोर्स ओपन केलाय, त्यानंतर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहतोय. गोलंदाजाचा विचार केला ना षटकार आला, त्यानंतर मात्र फलंदाजापासून दूर ठेवण्याचं काम केलं होतं. थोडीशी लाईन मात्र मिस केली आहे फलंदाजाने. गोलंदाजाने थोडीशी वाईट चेंडू. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. हो पुन्हा एकदा पाहिली जाईल सलगचा दुसरा चेंडू खराब मुकेशच्या माध्यमातून. थोडासा गोलंदाजा मात्र प्रेशर निर्माण झालाय का काय मी तर म्हणे. षटकार आल्यानंतर थोडासा दबाव असतोय गोलंदाजावरती आणि त्या गोलंदाजावरती मात्र पूर्णपणे दबाव पाहता आपण. दबावाखाली दोन चेंडू मात्र खराब फेकल्यात मुकेशच्या गोलंदाजाने. पुढे एकदा सज्ज झालाय स्ट्रायकेटला फलंदाज कल्पेश. कल्पेशच्या बॅटमध्ये एक चांगला धमाका पाहिला आपण. चांगली फटकेबाजी. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू एकदा तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थोडासा बंबल पाहतो आपण. वागूर फाटली मी तर म्हणेन. तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा खराब थ्रो पाहतो आपण. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला 36 या आकड्यावरती. 36 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. तिसरा षटक मार्गस्थ असताना पाहतोय. एका साईडला चिंचवली संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना सरवली संघ फलंदाजी करत असताना 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तिसरा षटक मार्गस्थ असताना थोडासा मुकेश महागडा ठरलाय मी तर म्हणेन. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. हो चांगला चेंडू पहा. आता मात्र लाईन वरती टप्पा पाहतो आपण मुकेशच्या माध्यमातून. डॉट चेंडूची सांगता. 4 चेंडू फेकले. 4 चेंडू मध्ये तब्बल 8 धावा 10 धावा खर्च केल्या. 2 खराब चेंडू सुद्धा टाकल्यात वाईट. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकाचे. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पहा. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवणं म्हणजे खूप कठीण असतोय. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जायला तयार राहा आपण. किरणला पाहता आपण. शेवटचा चेंडू शिल्लक. हो चपराक शॉट पाहतोय. कार्पेटच्या साईने टॅप केला चेंडू. पुश केलाय. पुशाने मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत मात्र सिंगल. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. धापटलावरती धावा लागला गेला तब्बल 38 धावा.
37 आकड्यावरती जाऊन पोहोचला सरवली संघ. शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील. 12 चेंडूमध्ये मात्र किती धावा जमा करेल, किती टार्गेट सेट करेल सरवली संघ समोर पाहत आहे. तेवढ्याच ताकदीचा संघ चिंचवली संघ स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळत असताना चिंचवली संघ पाहतो आपण. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज हिरामनचा वापर केला गेलाय गोलंदाजी मार्कवरती. मुकेशचा विचार केला ना सुरुवातीला महागडा ठरला जरूर, त्यानंतर मात्र मुकेशने कमबॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये 11, त्यानंतर मात्र पाहतो आपण तिसऱ्या षटकामध्ये फक्त 12 धावा खर्च केल्या. मध्ये कमबॅकिंग षटक पाहिलं आपण. चांगली गोलंदाजी. त्या षटकामध्ये 2 वाईट चेंडू जरूर आले, त्यानंतर मात्र काय कमबॅक असतोय तो करून दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगला कमबॅकिंग पाहतोय मुकेशच्या माध्यमातून. आता मात्र 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला हिरामन. या गोलंदाजाचा वापर केला गेला. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज झालाय निखिल. हा फलंदाज झाला. निखिलच्या बॅटमधला एक षटकार पाहिला आपण. हो, यॉर्करचा वापर ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा त्या प्रकारचा चेंडू होता. नाही, यॉर्करला खोदून काढला होता. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचला 39 या आकड्यावरती. चला, मात्रेपाडा संघाचा संघनायक आणि वसार संघाचा संघनायक आपण पहिला 17 संपण्याच्या अगोदर आपण टॉक्स बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आपल्याला. यावरती लक्ष असू द्या. लाईव्हच्या माध्यमातून आपण जर पाहत असाल तर आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. हो, यावेळेस मात्र खोदून काढला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय चौकार. वरती जाऊन पोहोचलाय सरवली संघ. चांगली फायटिंग स्कोर मात्र उभा करत असताना सरवली संघ. हो, चांगला फटका पाहिलाय. चपराक शॉट पाहिला पण. चाबूक शॉट बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार. काजल तुम सिर्फ मेरी हो, अगर तुम किसी की हो सकती हो, अगर हमारे दोनों के बीच में अगर कोई आ गया तो समझो मर गया. पुन्हा एकदा सज्ज झाला. बॅक टू बॅक 2 चौकार पाहतोय फलंदाजाच्या बॅटमधनं. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहतोय फलंदाज. काय फटकेबाजी, वाह. हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू पहा. दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने आणि चेंडू आलाय डॉट चेंडूच्या माध्यमातून पाहतोय आपण. गोलंदाजावरती जो दबाव निर्माण झाला होता ना, तो दबावाला थोडासा झुगारून दिलाय गोलंदाजाने. डॉट चेंडूची सांगता अद्यापी मात्र 4 चेंडू फेकले. 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, पुन्हा एकदा पार्टनरशिप केला आणि पार्टनरशिप मात्र सक्सेसफुल. चेंडू आउट ऑफ द पार. षटकार. मैदानाच्या आतमध्ये पात्र तब्बल 5 चेंडू फेकल्यात. 5 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्यात. थोडासा महागडा ठरलाय मी तर म्हणेन गोलंदाज हिरामन आणि कदाचित शोध सुद्धा चालू आहे. हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा चपराक शॉट झेलची शक्यता आणि एक जुना जाणता खेळाडू पाहता आपण आणि आशिषला पाहताय. काय झेल मात्र अप्रतिम झेल टिपलाय. जो फलंदाज मात्र वर्षभर ठरवत होता त्या फलंदाजाला मात्र माघारी परतलाय. झटका क्रमांक लागलाय तब्बल 3रा.
विनंती असेल आपण टॉक्स बॉक्स मध्ये येऊन लगेचच जॉईंट व्हा. आपण पहिला सत्र संपल्यानंतर आपण लगेचच नाणेफेकी करणार आहोत. यावरती लक्ष असू द्या. मात्रेपाडा संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना वसाड संघ. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज झालाय. दीपेशचा वापर केला गेलाय शेवटच्या षटकामध्ये. शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक. हाणामारीचा षटक मध्ये किती टार्गेट सेट होईल या षटकामध्ये. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू मात्र गॅप खूप मोठी आहे. क्षेत्ररक्षण आलाय दूरवन. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलाय. फेकी सुद्धा अचूक फेकली. हो कदाचित थोडासा जास्तच जोराने फेकला हा चेंडू. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय 55 आकड्यावरती सरवली संघ. कदाचित अर्ध्या पीच वरती हा चेंडू फेकला होता. फलंदाजाने थोडासा बॅटचा फेस लवकर ओपन केला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र शॉर्ट बॉल आणि पुल केलाय. पुल पॉवरफुल मोजून मापन मारलेला हा षटकार. हॅट्रिक विकेटची हॅट्रिक केली तर तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल साहेबांकडनं. पहा विचार केला ना मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र गोलंदाज थोडासा महागडा ठरत चाललाय. 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यॉर्करचा वापर चांगला चेंडू. षटकार आल्यानंतर मात्र काय चेंडू फेकला होता. आगीचा गोला फेकला होता. मी तर म्हणे सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. विकेट किपरच्या माध्यमातून पाहता आशिष सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा यॉर्कर. यॉर्कर चांगला चेंडू पाहतो आपण. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा कॉल केलाय आणि कदाचित चांगलं ठरेल का हा प्रश्न पडला. यावेळेस मात्र पंचांनी हा निर्णय मात्र तिसऱ्या पंचांकडे सोपवला गेलाय. आणि हा डिसिजन आपल्यापर्यंत योग्य त्या डिसिजन पोहोचवला जाईल. सर्वांच्या स्क्रीनवरती नजरा लागल्यात. क्लोज डिसिजन पाहता आपण. दूध का दूध और पाणी का पाणी. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून लवकरच आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवला जाईल. फलंदाज बाद. बराच वाकडा 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 पळाला पण गड्याला काय ना जमला. काय सांगायचं आहे. यो धावतूच नसेल गडी. रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. मयूरला पाहता आपण. धावसंख्या मात्र चांगली जमा केली आहे. टोटल पाहताय धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 62 आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही या षटकाचा विचार केला चेंडू शिल्लक असतील पाहतो बळ 2 म्हणजे या कदाचित या 2 चेंडूवरती 5 ते 6 धावा आल्या तर पण अद्याप मी तर म्हणेन चांगली फायटिंग स्कोर मात्र उभा केली आहे. तेवढ्या ताकदीचा संघ पाहताय चिंचवली संघ स्वतःच्या ग्राउंडवरती खेळत असताना पाहतोय. सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती. हो यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू आणि उंच गेलाय. अंतर गाठेल का. हो हा प्रश्न पडला होता. अंतर सुद्धा गाठलाय. प्रयत्न मात्र केले होते हा रेशने आणि मात्र प्रयत्नाला अपयश ठरलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. आल्या सुद्धा सोडली आहे मी तर म्हणेन.
चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 69 आणि 70 धावेचा टार्गेट सेट केलाय. चांगली धावसंख्या मित्रमने जमा केली 5 षटकामध्ये. पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय. सेकंड राऊंडची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. तर डॉलपाडा गावचे मुकेशजी राणे यांचा सुद्धा यानंतर सन्मान केला जाईल. भारतीय जनता पार्टी चषक आपण पाहता 20-25 पर्व सध्या आपण अनुभवता. फायनल डे, अंतिम दिवस, अंतिम टप्पा या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतं. तर नाणेफेकीचा कौल जिंकला वसार क्षेत्ररक्षण स्वीकारतं. परिचयच वसार संघाचा हा डिसिजन पेंडिंग असेल. मच्छिंद्र सुद्धा इथे आहे. आपण लवकरात लवकर निर्णय कळवायचा. 70 धावांचं टार्गेट. भारतीय जनता पार्टी सध्या मी म्हणेल चिंचवली संघ 70 धावांचा टार्गेट. हा धावा चेस होऊ शकतात कारण स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळण्याचा बेनिफिट चिंचवली संघाला असू शकतो. कारण त्यांना ठाऊक आहे विकेट कशा पद्धतीने या ग्राउंडवरती स्ट्रोक खेळले पाहिजे, शॉर्ट सलेक्शन केला पाहिजे. त्यासाठी मात्र निश्चितच सलामीची जोडी यांची पार्टनरशिप भागीदारी होणं फार गरजेचं. चला दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. सरवली विपक्ष चिंचवली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळतं. जय गावदेवी चिंचवली संघ 70 धावा हा पाठलाग करण्याचा हेतू बाळगून मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. दोन्ही संघांना आमच्या आयोजन कमिटीकडनं शुभेच्छा. भारतीय जनता पार्टी चषक आपण पाहता. गोलंदाजसाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक सागर. पॉवर प्ले फार महत्त्वाचा असेल चिंचवली संघासाठी. सलामीची जोडी हरेश म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला सचिन भंडारी. तर सामना सुरू होता. दुसरे षटक पहिलाच बॉल उडवलाय लॉंग लेग मधून सुरुवात झाली आहे. टीटपोट टाट जसं तसं उत्तर सचिन भंडारीच्या माध्यमातून.
संगीत, चांगलं संगीत होतं डीजे मास्टरचा. 4 दिवसामध्ये चांगली कामगिरी सुरुवात झाली या चिंचोली टीमकडनं चौकाराने. हा चेंडू पॅड वरती, यस इट इज आउट. लागतो हा पहिला धक्का टीम चिंचवलीला. वरती जबाबदारी होती, त्याच्यावरती आशा पल्लवित होत्या. तो फलंदाज 4 या आकड्यावरती बाद होता. चिंचोली संघाला आता निश्चितच प्रश्न निर्माण झाला असेल, या धावा पूर्ण कोण करणार. 1 डाऊनसाठी आशिष म्हात्रे अतिशय अनुभव खेळाडू, अनुभव सिद्ध करेल का मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला हरीश म्हात्रेला पाहतोय जो विस्फोटक फलंदाज आहे. तर दोन्ही संघांवरती विचार केले तुलनात्मक क्रिकेट. प्रथम फलंदाजी करताना चांगली फलंदाजी झाली आणि इथे सुरुवात करताना चिंचोली संघ पहिला गडी गमावता. उत्तर दिला गोलंदाज सागरने सचिनला बाद करून. ऑन साइडला आशिषच्या बॅट मधून हा जबरदस्त फटका, षटकार साधावा. साठी मात्रेपाडा या टीमला सुरुवात चांगली झाली आहे. चिंचोली संघाकडनं 1 विकेट जरी बाद झाला. पुन्हा एकदा मात्र कबडला प्रहार करण्याचा प्रयत्न, कॅपमधून आउटफील्ड पास आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल की नाही. तिथे मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा पूर्ण. निश्चितच आपण पाहू शकाल व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झाला, मलंगट क्रिकेट टेनिस विश्वातील सर्वात आक्रमक शैलीचा फलंदाज. 2.5 वर्षापासून क्रिकेटला त्याने दिल्यात, अर्थात मलंगडाचा ठाण्या वाघ रवी बायले यांचं व्यासपीठावरती आगमन झालं. 1 सामना जिंकला. त्यांचं भारतीय जनता पार्टी चषकामध्ये आमच्या संपूर्ण कमिटीकडनं रविदादांचं स्वागत. तर रवी आणि आशिष आपण याने जर विचार केला मलंगडासाठी खूप दिवस क्रिकेट दिलाय. हा जबरदस्त व्हाट अ शॉट, क्लास, ग्लोरियस शॉट, क्लास दाखवला आपल्या मधला हरीश म्हात्रेने. प्रशंसाजनक चौकार. होता आर्यसचा जणू काय विराट कोहलीची आठवण करून देणारा स्ट्रोक होता. बॅकफुटला गेला, त्यानंतर ज्याप्रमाणे गॅप शोधायची होती त्याप्रमाणे किलिंग शॉट, टेकिंग गॅप. 17 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अजून एक इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आर्यसचा केलाय महत्वाचा, आणि इथे घडले काय, हरीश म्हात्रे बॅक टू द डगआउट. चिप शॉटचा चिंचोली टीमकडनं चांगली. जर विचार केला 17 धावा ठोकल्यात चिंचोली संघाचा. हरेश बाद होताना पाहता हरेशवरती फार जबाबदारी होती. बघा संपूर्ण मैदानाच्या चोप्या समर्थक खूप आहे. चिंचोली संघावरती आशा
खूप पल्लवित आहे, परंतु आता या आशेवरती चिंचोली संघ खरं उतरेल का? 17 धावा मैदानाच्या आतमध्ये पोलंदाजी करत असताना गुडलात. सुरुवात चांगली केली होती, परंतु हरेशची महत्त्वाची विकेट सागरने प्रस्थापित केली आहे. 70 धावांचा पाठ. बॅटिंग करत असताना 2 गडी बाद झाल्यात. पॉवर प्लेमध्ये सुरुवात चांगली झाली होती व त्याचप्रमाणे आपण पाहिलं सरवली संघ गोलंदाजी करत असताना सडवली संघाचे 11 वरती 2 विकेट प्राप्त केल्या होत्या, एक रनआउटच्या स्वरूपाने आणि एक मुकेश भंडारीने, परंतु चोख प्रत्युत्तर दिला. सागर या गोलंदाजाने 2 विकेट कॅरी केल्यात. सलामीची जोडी माघारी परतता आणि आता मिडल ऑर्डरवरती भरोसा ठेवावा लागेल. 17 झाल्यात, अजूनही सामना जिंकण्यासाठी चिंचोली संघाला बनवायच्यात. 24 चेंडूवरती 53 धावा. गोलंदाज तयार. हा चेंडू लॉफ्ट एडिट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. आशिषवरती आपण भरोसा ठेवू शकता, कारण आशिषचा विचार केला भिवंडी विभागामध्ये जाऊन 24 चेंडूमध्ये 72 धावांची विस्फोटक फलंदाजी शहरी गटामधून खेळणारा हा मलंगड विभागातील एकमेव खेळाडू आशिष म्हात्रेला आपण पाहतो. आधीचा काल गाजवणारा खेळाडू, त्याच्या सोबतीला अविक गोलंदाज. इथे मात्र लॉल पुलटोचा चेंडू प्रहार करायचा होता, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. टाट चेंडूची समाप्ती. सतरा धावा बलकवरती झाल्यात. 2 चेंडू चांगल्या पद्धतीने चांगल्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतं. आशिष म्हात्रे एक षटकाराच्या मदतीने खेळतोय सध्या. आताचा चेंडू मात्र पाहावा लागेल ऑफस्टम्पच्या बाहेर. इट इज वाईट. 18 धावा बलकावरती पाहायला मिळतात. आशिष जोपर्यंत आहे तोपर्यंत मुमकिन आहे चिंचोली संघ धावा चेस करू शकतोय. अभी नाही तो कभी नाही. इथनं मात्र पॉवर प्लेचा फायदा उचलणं फार गरजेचं आहे. इथे मात्र स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह, 1 बाउन्स, 4 रन, 4 रन. चौकार डीजे. सध्या डीजेची ऑपरेटिंग करताना आपण अर्थात भुग्याला पाहतोय. योगेश म्हात्रे चांगले चांगले संगीत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. चौकार येतो, चौकारीच्या सहाय्याने दाबलकावरती धावसंख्या 22. पुन्हा एकदा कलवर टप्प्याचा चेंडू पाडीस लॉंग ऑफला पार केला. एक धाव कंप्लीट. सिंगल येते, सिंगलने दाबलकावरती धावसंख्या पाहायला मिळतं 23 या आकड्यावरती. 23 झाल्यात. आशिष प्रयत्न संघर्ष सुरू आहे चिंचोली संघाकडनं. काही चेंडूवरती आक्रमक होतोय, काही चेंडूवरती शांत ठेवतोय. सध्या हा षटक जर आपण पाहू शकाल 50-50 सध्या सुरू आहे. मनोज कुंभारकर दाबलकावरती धावसंख्या 23 झाल्यात. षटक क्रमांक दुसरा आपण पाहता 23 झाल्यात. पाहायचं या 2 चेंडूवरती एकाच मोठा फटका पाहायला मिळेल का. इथे मात्र पुन्हा एकदा पॅडवरती चेंडू आदललाय. सिंगल घेण्यासाठी नकारलाय, सिंगल घेण्यासाठी नकारलाय आणि तोपर्यंत पंचांचा इशारा येणं बाकी आहे. यस, तिसऱ्या पंचांची मागणी तिसऱ्या पंचांना रेफर केला. जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे.
यस, फलंदाज बाद. OUT बॅटर आउट. वरती झाल्या. तिसरा गडी बाद होताना पाहतोय आपण. गरज होती का? नक्कीच आपण स्क्रीनवरती पाहू शकता युट्यूबच्या माध्यमातून कशा पद्धतीचा चेंडू डायरेक्ट हिट झालाय. आणि डायरेक्ट हिट म्हटलं की निश्चितच आपल्याला फलंदाज बादच पाहायला मिळतो आणि तसंच दृश्य पाहायला मिळालं. सिंगल येते. सिंगलने धावफलकावरती धावसंख्या 24 या आकड्यावरती 12.00 ची सरासरी गाठताना पाहतोय. 24 धावा झाल्यात. ठीक आहे. खूप किफायती पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये फक्त अवघ्या 7 धावा. त्यामुळे मात्र आपण पाहू शकाल थोडंसं बॅकफुटला जाता. अजूनही मॅचमध्ये चिंचवली संघ आहे. मी म्हणेल आशिष जोपर्यंत आहे तोपर्यंत अशा फलंदाज असतील. गोलंदाजासाठी जयेश आलाय. षटक क्रमांक 3 घेऊन सागरचं षटक महागडं पाहायला मिळालं. त्यामुळे प्राचार्याने केलं जयेशला. अर्थात येणाऱ्या 18 चेंडूवरती 46 धावांची गरज असेल चिंचवली संघाला. एकाच षटकावरती टार्गेट करावं लागेल चिंचवली संघाच्या फलंदाजांना. प्रथमेश म्हात्रे आपण बॅटिंगसाठी. आशिष म्हात्रे, प्रथमेश म्हात्रे ही जोडी मिडल ऑर्डरचे फलंदाज आपण पाहता. 18 चेंडू बाकी आहेत. 18 मध्ये बनवायच्यात 46. खोलवा टप्प्याचा चेंडू पुलोरल्यांचा चेंडूला प्रहार केला. एक धाव कंप्लीट. फक्त सिंगल. सिंगलने काम चालणार नाही. या मोठे फटके प्रहार करावे लागतील. आशिष जोपर्यंत बघा आशिषने एक चौकार दाखवला, षटकार दाखवला. धावफलकावरती धावसंख्या 25 झाल्यात. चिंचवली एंड करणं गोलंदाजी. अभिचं कौतुक करेल. 7 धावांचं षटक फेकलं. पुलटोसा चेंडू पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल फटका. आशिष मास्टर थोडंसं थांबण्यासाठी तयार नाही आहेत. हरकत नाही आहे. चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून येतात. आपलं स्वागत आहे. षटकार येतोय. षटकाराच्या वतीने धावफलकावरती धावसंख्या नक्की योगेश आहे की नाही ते पण पाहणं गरजेचं आहे. योगेश पुन्हा एकदा एज लागते. चेंडू जातोय. थर्ड मॅनमध्ये सिंगल येते. सिंगलला प्राधान्य. आशिषने इम्प्रेस केला. बघा ज्याप्रमाणे एखादा चिंचवलीसाठी दिवार बनून थांबलाय. आशिष म्हात्रे 2 षटकार 1 चौकाराच्या साहाय्याने सध्या बॅटिंग करता. ताबडतोब फलंदाज उतरण. धावफलकावरती धावसंख्या झाल्या 32 धावा झाल्यात. ऑलसाइडला व्हाट अ शॉट. जबरदस्त स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउंस इनटू द पॅन्ट. चौकार.
पार करू शकतो तो उदाहरण मैदानाच्या आतमध्ये चिंचोली संघाने, मी चिंचोली संघाचं कौतुक का करेन, 70 धावांचं टार्गेट चेस करतोय, परंतु चिंचोली संघाने कुठेही हातात झालं नाही आहे. त्यांचा प्रयत्न संघर्ष सुरूच ठेवला आणि त्यामुळे दाबलकावरती धावसंख्या 36 या आकड्यावरती पोहोचला. षटक क्रमांक 3 सुरू असताना रमेशजी रसाल आणि उमेश पाटील यांचं आगमन होतंय. स्वागत त्यांचं. रिवर्सचा फटका खेळायचं होतं. रिवर्स लगा तो आबाद नाही तो बर्बाद. सरळ बॅटने धावा येत होत्या. रिवर्सचा हा फटका खेळण्याची गरज होती का? सिंगल येते. सिंगलच्या नुसार दाबलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतं 37 या आकड्यावरती. तेहतीस धावांची गरज आहे. इथे मात्र हलक्या शाताने क्लिक केला गॅप मध्ये. सेन्सिबल क्रिकेट. आशिष मात्रेच्या बॅट मधून येतो हा चौकार. 4 धावा. चौकार. दाबलकावरती धावसंख्या 40. 29 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहे. जसं तसं उत्तर दिला चिंचोली संघाच्या फलंदाजाने. आशिषचं कौतुक करेल. 25 धावांची विस्फोटक फलंदाजी करून सध्या खिल ठोकून तो मैदानाच्या आतमध्ये आहे. 9 चेंडूवरती 25 धावांची विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आशिष मात्रेकडनं. आणि एका बाजूला पाहतोय आपण प्रथमेश मात्रेला सध्या 4 चेंडूवरती 6 धावांवरती तो मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारतोय. तर निश्चित आज आमचे मित्र जगदीश दुधकर काकाडू गावचे त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देऊया. तर जयदास पाटील यांच्याकडनं जर चिंचोली संघ हा सामना जिंकतो तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सामना जिंकतो तर चिंचोली संघाला 1000चं कॅश प्राइज. सिंगल येत्या आणि चौकार षटकार बॅक टू बॅक 3 चौकार बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी आमचे रवी मात्रे यांच्याकडनं कॅश प्राइज असेल 2000चं कॅश प्राइज असेल. ऑन साइडला आशिषच्या बॅट मधून व्हॉट अ हिट. जबरदस्त फटका. षटकार. 6 धावा. कौतुक करेन. आणि त्यानंतर निश्चितच अजून एक जर षटकार पेश केला तर बालाराम म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बघा आता चिंचोली संघाचे जे समर्थक आहेत त्यांच्याकडनं एटीएम खोलले जातात. असं वाटलं होतं की 70 धावांचं टार्गेट हा खूप आहे आणि सामना कदाचित चिंचोली संघ हा गमवू शकतो. परंतु आशिष उभा राहिला आणि उभा राहताच त्याने धावा बनवल्यात. चिंचोली संघाच्या आशा पल्लवित केल्यात आणि आता त्याच चिंचोली संघाला बनवायच्यात. सामना जिंकण्यासाठी अजूनही 10 चेंडूवरती 22 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. आशिषचा परफॉर्मन्स पाहू शकाल. वैयक्तिक 31 धावांवरती खेळतो आशिष मात्रे.
पुन्हा एकदा ऑन साइडला चिप शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र घडलं काय, हा कॅच नव्हे तर हा मॅच कदाचित म्हणेल गमवला असेल. सोप्पा झेल बघा, नशिबाची साथ, आयुष्यमान भवतीचा आशीर्वाद, नशिबाची साथ आणि नशीब मात्र चिंचवली संघ घेऊन होता. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या 50 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. वैयक्तिक 33 धावांवरती खेळतोय बघा. 50 धावा वैयक्तिक पूर्ण होतील का आशिष मात्रेच्या? जर या वैयक्तिक धावा झाल्या तर घडणार काय, चिंचवली संघ हा सामना सहज जिंकू शकतो. कारण बनवायच्यात फक्त 20 चेंडू शिल्लक आहेत. 9 मध्ये 20 धावा. आशिष सध्या तयार आहे बॅटिंग करण्यासाठी. आताचा चेंडू मात्र पाहू शकता आपण, लॉर पुटसचा चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आता हा चेंडू येतोय डॉट. प्रत्येक डॉट चेंडू संजीवनीचा काम करेल. प्रत्येक डॉट चेंडू प्रेशर बनू शकतो चिंचवली संघाला. दोन्ही संघांना संध्या 50-50 चान्स म्हणू शकता. एखादा बंद लिफाफ्यामध्ये जसा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, सस्पेंडमध्ये सामना, पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, परंतु इथे गलती नाही आहे, चुकी नाही आहे. आशिषची गोल्डन विकेट कॅरी केली आहे. फटका चांगला होता, एलिव्हेशन नव्हतं आणि मोठा झटका टीम चिंचवलीला. फलंदाज बाद आशिष. फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या, आपण फास्ट जायचं. सात चेंडू 20 धावांची गरज आहे. सामना आता पुन्हा एकदा टर्न करताना पाहतोय, रंग बदलताना सामना पाहायला मिळाला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. आज सामन्यामध्ये राकेश आपण पाहू शकाल उतार चढ पाहायला मिळाल. पण आशिषची मी प्रशंसा करेल, काय जबरदस्त खेळ साकारला. एकतर्फी झुंज दिली आहे आणि एकतर्फी किल्ला कसं लढवावं त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण. कारण का मी ज्यांची प्रशंसा करत होतो, भरपूर वर्ष ज्याने क्रिकेटमध्ये चिंचवली संघासाठी चांगले दिवस दाखवल्यात. आताचा चेंडू ऑन साइडला खेळायचा. एक धाव कंप्लीट, एक धाव येते सिंगलने. बघा धावपलकावरती धावसंख्या पुढे जातं. धावपलकावरती धावा येतात 51 आणि आता मात्र सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 19 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी टीम चिंचवलीला. डीजा महत्वाची होती. सरवली संघाला सुद्धा डाव घ्या. आशिषची जर विकेट प्राप्त केली तर आपण सामना हा फिनिश करू शकतो, विजय होऊ शकतो. आणि त्यामुळे आशिषची विकेट फार महत्त्वाच्या क्षणाला गेली आहे. चिंचवली संघासाठी ही निश्चितच खराब बाब असेल. 6 चेंडू 19 धावा. मुकेश भंडारी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी तर चांगली फेकली आहे, परंतु चिंचवली संघाला हा सामना जिंकून देणार का? प्रथमेशकडे मोठे फटके तो प्रहार करू शकतो. दोन्ही संघांना निश्चितच संधी आहे. 9 चेंडू 20 धावांची गरज होती. त्यानंतर आपण पाहिला आशिष बाद झाला आणि आता 7 चेंडू 19 राहिल्यात. अगोदरचे 3 चेंडू फार महत्त्वाचे असतात. 3 मोठे हिट प्रहार करावं लागतील तरच सामना जिंकता येऊ शकतो हा चिंचवली संघाला. गोलंदाज तयार. अंतिम षटक. हा फटका सूर्यकाय गॅप मध्ये चेंडू प्रहार केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा येतो हा चौकार.
तर चेक केलं जाईल बघा, चौकार की षटकार आहे हा चेक केला जाईल. हा चौकार आहे. पहिला टप्पा घेऊन चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा आल्या. 5 चेंडू 15. 2 षटकार जर पेश केले तर सामना टर्न होऊ शकतो. तर तुकारामजी म्हात्रे यांचं आगमन होतं. त्यांच्या सोबतीला आपण पाहू शकाल जयराम म्हात्रे यांचं सुद्धा आगमन होतं. दोन्ही बंधुराज सोबतीला आल्यात. त्यांचं मनापासून स्वागत आहे भारतीय जनता पार्टी या चषकामध्ये. तुकाराम दादाचं आणि जयराम दादाचं स्वागत आहे. 5 मध्ये 15 वडा मॅच. चिंचवली संघाने काय लढत दिल्या आतापर्यंत. संघर्ष खूप चांगला राहिला चिंचवली संघाचा. 5 चेंडूमध्ये 15 जर धावा कुठल्या तर निश्चितच हा इतिहास या क्रीडांगणावरती चिंचवली संघ रचू शकतो. श्रमता पहिल्याच बॉलवरती इरादा स्पष्ट केला मुकेश भंडारी या फलंदाजाने. प्रशांत वरती सुद्धा प्रेशर असेल. 5 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. सिंगल येतोय. 4 चेंडूवरती आता 14 धावांची गरज आहे. 4 मध्ये 14. मी थोडंसं अचिवीस झालो आहे कारण नेहमीच आम्ही पाहिले समीर भंडारीला प्राचारण केलं जात असायचं, परंतु थोडंसं आउट ऑफ फॉर्म आहे. समीर आला नाही आहे, परंतु त्याच्या अनुपस्थितीत मुकेशने चांगलं बॅटिंग केली या मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू खराब आहे. बीमर आणि क्षेत्ररक्षकाची रेस पाहायला मिळतो. खराब चेंडू बीमर. आता मात्र संधी चालून आली आहे चिंचवली संघाच्या फलंदाजाला. येणारा चेंडू फ्रीड असेल अर्थात या 3 धावा आणि सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि बनवायच्यात 11 धावा. 4 चेंडू 11 वड मॅच. नशिबाची साथ सुद्धा चिंचवली संघाला पाहायला मिळतो आणि येणारा चेंडू फ्री हिट अर्थात मात्र ही पर्वणी फलंदाजाला असेल. 4 चेंडूवरती बघा बनवायचे. हा चेंडूवरती मोठा फटका येणं राकेश फार महत्वाचा. प्रथमेश पाहायचं काय करतो. मात्रेपाडा संघ कॅप्टन कुल अर्थात आमचे खूप जवळीक कृष्णा मात्रे आमच्या समोर येताना. 4 चेंडू 11 धावा. आताचा चेंडू व्हाईट बॉल दबाव खाली वावरतोय सरवली संघ. आता 2 मोठ्या फटक्याने चिंचवली संघ जिंकू शकतो. 10 धावांची गरज आहे. येणारी 4 चेंडूवरती वड मॅच. 4 चेंडू. तर खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल लेजेंडरी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. रवी बालीला एका बाजूला, दुसऱ्यानंतर कृष्णा मात्रे, छाने आणि 2 खेळाडू असे आपल्याला पाहायला मिळतील. दुबई रिटर्न गिरीश मात्रे आणि त्यानंतर मलंगड एक्सप्रेस बुग्या यानंतरच्या सामन्यामध्ये. परंतु आताचा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रथमेश फ्री हिटचा चेंडू मात्र गमावलाय प्रथमेशने. 3 चेंडू आणि आता 10 धावांची गरज आहे. वड मॅच. 3 चेंडू 10 धावा. तीन चेंडू आणि 10 धावांची गरज. गोलंदाजांनी मात्र चुकी केली होती. आता थोडासा कमबॅक करतो. 3 मध्ये 10 पाहिजेत. ऑनसाइडला आबेमध्ये स्वतः गोलंदाज जातोय. झेल होईल का आणि घेल घेण्याचा प्रयत्न आणि झेल ड्रॉप. पुन्हा एकदा नशिबाची साथ. कॅचेस विन द मॅचेस. आता या चेंडूवरती 2 धावा किंवा चौकार षटकार येणं फार गरजेचा. हा चेंडू मिस केला तर सामना चिंचवली संघ गमवू शकता. आतापर्यंत नशिबाची साथ चिंचवली संघाला मिळाली आहे. चिंचवली संघाच्या स्कोरबोर्डवरती नजर फिरवली तर 62 धावा झाल्यात. 62 धावा झाल्यात. 2 चेंडू 8 धावा. शुभेच्छा सरवली संघाला, शुभेच्छा चिंचवली संघाला. हाडला रिचीच आपण पाहू शकाल कोणता संघ
या स्पर्धेमधून बाहेर होईल आणि कोणता संघ हा सामना जिंकेल हा फार महत्त्वाचा, हा चेंडू फार महत्त्वाचा. 2 मध्ये 8. आताचा चेंडू मात्र इथे फलंदाज बाद प्रथमेशने काय केला, मैदानाच्या आतमध्ये खराब क्रिकेटिंग शॉट केला आणि जो सामना चिंचवली संघाच्या बाजूने दिसत होता तो सामना आता चिंचवली संघ गमावताना पाहतोय. प्रथमेशने 4 चेंडूवरती 10 धावांची गरज असताना सामना बघा चिंचवली संघाला गमवावा लागतोय. खराब क्रिकेट प्रथमेश मात्रे. सेन्सिबल क्रिकेट दाखवावा हवा होता. सिंगल डबलने बघा सामना क्लोज एन्काउंटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला असता. एखादा चमत्कार सामना फिरू शकतो. आताचा चेंडू मात्र डॉट चेंडू. सामना जिंकतोय सरवली संघ. हाडलात चिंचवली संघ हाडलात पण वाघासारखं लढलात. मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत झुंज दिली परंतु आशिषची फलंदाजी एक जबरदस्त होती. मॅरेथॉन इनिंग साकारली परंतु शेवटच्या क्षणाला प्रथमेशने केलेल्या चुका चिंचवली संघ आता बाहेर जातो. यानंतरच मॅच तुम्हाला पाहायला मिळतो. निश्चितच आपण पाहू शकता मॅच असेल